मी प्राध्यापक एल.बी. गायकवाड आज आपल्याला पुन्हा एक नवीन व्हिडिओ देत आहे. व्हिडिओचं नाव आहे ॲडव्हर्ब क्लॉज किंवा ज्याला आपण म्हणतो ॲडव्हर्बियल क्लॉज. आता हा जो ॲडव्हर्बियल क्लॉज असतो हा डिपेंडंट आहे किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे हे एक वाक्यातलं उपवाक्य आहे, एक गौण वाक्य आहे की जे गौण वाक्य हे मुख्य वाक्यावर अवलंबून असते. आता इथं बघा, हे जे गौण वाक्य आहे हे काय करते? फंक्शन्स ॲज ॲन ॲडव्हर्ब. ते ॲडव्हर्बचं काम करते. म्हणजे त्या ॲडव्हर्बियल क्लॉजमध्ये ते ॲडव्हर्बचं काम करते, म्हणजे ॲडव्हर्बची भूमिका करते. बघा कसं, तर मॉडिफाईज अ व्हर्ब, त्या एका व्हर्बला ते मॉडिफाय करते. म्हणजे याचा अर्थ त्या व्हर्बची ती विशेष माहिती सांगते. आता कसं बघा, आय लव नाईसली, म्हणजे आय लव म्हणजे मी प्रेम करते, पण कसं, तर नाईसली. म्हणजे ह्या नाईसली शब्दाने लव या शब्दाचं महत्त्व वाढवलं, त्याला मॉडिफाय केलं, त्याला विस्तारित केलं. त्याच्यानंतर हे ॲडव्हर्ब मॉडिफाईज ॲन ॲडजेक्टिव्ह, एका ॲडजेक्टिव्हला ते मॉडिफाय करते, नाही का. म्हणजे बघा, आपण असं म्हणूया, ही वर्क्स क्लेव्हरली अँड नाईसली. तर ह्या वाक्यामध्ये क्लेव्हरली हे मुळातच क्लेव्हर हा शब्द आलेला आहे आणि त्याला एलवाय लागलेला आहे, आणि नाईस हा त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह नावाचा शब्द आलेला आहे आणि त्याला एलवाय लागलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ॲडजेक्टिव्हला त्याने मॉडिफाय केलेलं आहे. अँड अनदर ॲडव्हर्ब असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे अनदर ॲडव्हर्ब म्हणजे एक दुसरं ॲडव्हर्ब त्या ठिकाणी येते आणि त्याला सुद्धा मॉडिफाय करण्याचा प्रयत्न हे ॲडव्हर्ब करते. म्हणजे बघा, शी वर्क्स व्हेरी नाईसली. बघा आता व्हेरी नाईसली, आता व्हेरी हे पण ॲडव्हर्ब आहे आणि नाईसली हे पण ॲडव्हर्ब आहे. तर व्हेरी कसं काम करते, तर व्हेरी नाईसली खूप मोठ्या प्रमाणावर सुंदररित्या म्हणजे नाईसली असं ती काम करते. तर व्हेरीला ते मॉडिफाय करते, म्हणजे व्हेरीचं विशेष महत्त्व ते त्या ठिकाणी आपल्याला समजावून सांगते आहे. अशा प्रकारे हे ॲडव्हर्ब या ॲडव्हर्बियल क्लॉजमध्ये या व्हर्बला, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्हला आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्बला ते मॉडिफाय करत असते. आता हा जर आपल्याला ॲडव्हर्बियल क्लॉज दाखवायचा असेल तर तो क्लॉज, त्याच्यामध्ये येणारे कनेक्टर्स, त्याच्यामध्ये येणारे कंजंक्शन्स म्हणजे लिंकिंग वर्ड्स म्हणजे जोडणारे शब्द ते असे आहेत, वेन आहे, व्हाय आहे, हाऊ आहे, व्हेअर आहे, हे इत्यादी शब्द आहे. आणि पुढे आपण पाहणारच आहोत, तर आपण पुढे जाऊया. आता ह्या ॲडव्हर्बियल क्लॉजचे किंवा ह्या ॲडव्हर्ब क्लॉजचे काही टाईप्स आहे, काही प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आपण पाहतोय ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाइम. म्हणजे असा हा ॲडव्हर्बियल क्लॉज आहे की तो टाइम दाखवतो, वेळ दाखवतो आणि केव्हा ती क्रिया घडते हे दाखवतो. उदाहरणार्थ बघा, इट शोज टाइम हे आपण पाहिलं. उदाहरणार्थ पहा, व्हेन, बिफोर, आफ्टर, व्हाईल, सिन्स, अंटिल, व्हेनेव्हर, ॲज, ॲज सून ॲज हे त्याचे कंजंक्शन्स आहेत. आणि हे सगळे कंजंक्शन्स आपल्याला वेळ दाखवत आहेत. बघा तुम्ही, व्हेन म्हणजे केव्हा जेव्हा, बिफोर आधी, आफ्टर नंतर, व्हाईल म्हणजे त्यावेळी, सिन्स म्हणजे तेव्हा किंवा व्हेन, त्याच्यानंतर अंटिल तोपर्यंत, व्हेनेवर जेव्हा जेव्हा, ॲज म्हणजे तात्काळ किंवा ॲज सून ॲज म्हणजे तात्काळ. तर हे सगळे जे कनेक्टर्स आहेत किंवा कंजंक्शन्स आहेत हे या ठिकाणी आपल्याला वेळ दाखवत आहे. आणि म्हणून ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाइम हा या ठिकाणी हे शब्द दाखवतात. बघा आता, वी विल इन्व्हाइट यू म्हणजे काय, वी विल इन्व्हाइट यू म्हणजे आम्ही तुला इन्व्हाइट करू, आमंत्रित करू. व्हेन ही कम्स, व्हेन ही कम्स जेव्हा तो येतो किंवा जेव्हा तो येईल
तेव्हा आम्ही तुला इन्व्हाइट करू. म्हणजे हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम ह्या वाक्यामध्ये. म्हणजे व्हेन ही कम्स, जेव्हा तो येतो किंवा येईल, हा झाला त्या ठिकाणचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण हा क्लॉज ह्या वी विल इन्व्हाइट वर अवलंबून आहे. वी विल इन्व्हाइट यू याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे कसा, तर SVOC तो पॅटर्न आहे आणि वी विल इन्व्हाइट यू या वाक्याला पूर्ण अर्थ आहे. आणि ह्या पूर्ण अर्थाच्या वाक्यावर हा कमी अर्थाचा वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट वाक्य हे अवलंबून आहे. म्हणजे पहा तुम्ही, म्हणजे आम्ही तुला इन्व्हाइट करू, पण केव्हा, जेव्हा जेव्हा तो येतो किंवा येईल, म्हणजे असं ते अवलंबून आहे, नाही तर त्याला अर्थ लागत नाही. दे हॅव बीन लकी, म्हणजे ते लकी ठरलेले आहेत. दे हॅव बीन लकी म्हणजे ते लकी झालेले आहेत, लकी ठरलेले आहेत. केव्हा केव्हा, सिन्स दे गॉट द लॉटरी. सिन्स दे गॉट द लॉटरी म्हणजे त्यांना लॉटरी लागली तेव्हापासून ते लकी ठरलेले आहेत. म्हणजे सिन्स दे गॉट द लॉटरी हा या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, कारण ती वेळ दाखवतोय तो. आणि हा काळ ह्या दे हॅव बीन लकी या मुख्य क्लॉजवर किंवा मेन क्लॉजवर अवलंबून आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे हा जागा दाखवतो, स्थळ दाखवतो, ठिकाण दाखवतो. बघा आता कसं दाखवतो, व्हेअर म्हणजे कुठं, जिथं वगैरे असं. व्हेअर एव्हर ज्या ज्या ठिकाणी. त्याच्यानंतर एव्हरीव्हेअर प्रत्येक ठिकाणी. एनीव्हेअर कुठंही. तर हे सगळे शब्द आपल्याला जागा दाखवतात, ठिकाण दाखवतात, म्हणून याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असं म्हणूया. आता बघा इथं आहे, ही मूव्ज तो फिरतो, जातो, ही तो हालचाल करतो वगैरे इत्यादी. ही मूव्ज व्हेअर ज्या ठिकाणी किंवा व्हेअरएव्हर जिथं तिथं ही लाईक्स म्हणजे त्याला आवडते. म्हणजे व्हेअर ही लाईक्स किंवा व्हेअरएव्हर ही लाईक्स म्हणजे जिथं जिथं त्याला आवडते तिथं तो जातो. म्हणजे आता व्हेअर किंवा व्हेअरएव्हर ही लाईक्स हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तो जागा दाखवतोय पहिला मुद्दा म्हणून. आणि तो ह्या ही मूव्ज याच्यावर अवलंबून आहे, कारण ही मूव्ज म्हणजे तो जातो, तो धावतो, किंवा ही मूव्ज म्हणजे तो हालचाल करतो असं आपण म्हणूया. आता हा ही मूव्ज हा मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, कारण त्याला अर्थ हा पूर्ण आहे. आणि म्हणूया पूर्ण अर्थाच्या प्रिन्सिपल क्लॉजवर हा व्हेअर किंवा व्हेअरएव्हर ही लाईक्स हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी अवलंबून आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज किंवा ॲक्शन याच्यामध्ये एक उद्देश दाखवला जातो, याच्यामध्ये एक ॲक्शन दाखवली जाते, एक भूमिका तो करता करतोय हे दाखवलं जातं. कसं बघा, त्याच्यामध्ये पुन्हा एखादं रिझन त्याच्या मागे असतं, ते कारण दाखवलेलं असतं. बघूया आपण. त्याचे कंजंक्शन्स आहेत सो दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट हे त्याचे कंजंक्शन्स आहेत. आणि हे कंजंक्शन्स आपल्याला हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज किंवा ॲक्शन आपल्याला दाखवतात. ते बघा आता पुढे, ही वर्क्स ऑनेस्टली म्हणजे ही वर्क्स तो काम करतो, पण कसं करतो, ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे तो काम करतो. सो दॅट हेतू असा की ही कॅन गेट सॅटिस्फॅक्शन, हेतू असा की त्याला समाधान मिळू शकते. तर सो दॅट ही कॅन गेट सॅटिस्फॅक्शन हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲक्शन, रिझन. ते कारण आलं. आता हे जे रिझन आहे, हे रिझन या ही वर्क्स ऑनेस्टली याच्यावर अवलंबून आहे, कारण ही वर्क्स ऑनेस्टली तो प्रामाणिकपणे काम करतो याला पूर्ण अर्थ आहे. आणि सो दॅट हेतू असा की ही कॅन गेट सॅटिस्फॅक्शन याला पूर्ण अर्थ नाही लागत आहे. म्हणून हा अपूर्ण अर्थाचा सबऑर्डिनेट क्लॉज ह्या पूर्ण अर्थाच्या आपल्या मेन क्लॉजवर अवलंबून आहे. आता पुढचा क्लॉज आहे रिझन किंवा कॉज, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज. म्हणजे हा आपल्याला कारण दाखवतो. म्हणजे एखाद्या
एखादं काम आपण करू शकलो नाही वगैरे तर त्याचं तो कारण दाखवतो. बघा कसं, तर याचे कंजंक्शन्स आहेत, ॲज आहे, सिन्स आहे, बिकॉज आहे, म्हणजे हे कारण म्हणून दाखवतात. बघा आता इथं काय वाक्यरचना आहे बघा, शी डिडंट गो, ती गेली नाही. शी डिडंट गो, ती गेली नाही. ॲज इट वॉज रेनिंग, ॲज म्हणजे कारण की, बिकॉज, सिन्स, ॲज, बिकॉज इट वॉज रेनिंग म्हणजे पाऊस पडत होता. म्हणजे पाऊस पडत होता म्हणून ती गेली नाही. म्हणजे शी डिड नॉट गो, ती गेली नाही याचं कारण आहे पाऊस पडत होता. आणि म्हणून ॲज किंवा बिकॉज किंवा सिन्स इट वॉज रेनिंग हा सबऑर्डिनेट क्लॉज आला आणि हा इथल्या मेन क्लॉजवर अवलंबून आहे. आणि मेन क्लॉज आहे शी डिडंट गो, ती गेली नाही, कारण त्या मेन क्लॉजला पूर्ण अर्थ आहे आणि या सबऑर्डिनेट क्लॉजला पूर्ण अर्थ नाही. दे वेअर हॅपी सिन्स दे पास्ड इन टेस्ट. बघा आता या ठिकाणी वाक्यरचना कशी आहे की दे वेअर हॅपी म्हणजे ते आनंदी झाले. कसे आनंदी झाले? सिन्स कारण असं की दे पास्ड इन टेस्ट म्हणजे टेस्ट मध्ये ते पास झाले, म्हणजे त्यांची जी परीक्षा होती तिच्यामध्ये ते पास झाले. तर या ठिकाणी दे वेअर हॅपी हा मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, कारण त्याला पूर्ण अर्थ लागतोय. दे वेअर पास्ट, दे वे आपलं सॉरी मी चूक केली, सॉरी. दे वेअर हॅपी, दे वेअर हॅपी म्हणजे ते आनंदी झाले हा मेन क्लॉज आहे, कारण त्याला पूर्ण अर्थ लागतोय. आणि सिन्स दे पास्ड इन टेस्ट म्हणजे टेस्ट मध्ये ते पास झाले. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणूया की सिन्स म्हणजे कारण असं की दे पास्ड इन टेस्ट, तर हा सबऑर्डिनेट क्लॉज आला. हा सबऑर्डिनेट क्लॉज या दे वेअर हॅपी या मेन क्लॉजवर, प्रिन्सिपल क्लॉजवर अवलंबून आहे, कारण ह्या मेन क्लॉजला पूर्ण अर्थ आहे आणि सिन्स दे पास्ड इन टेस्ट याला पूर्ण अर्थ नाही. आता कंडिशन म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा या ठिकाणी अर्थ लागतो आहे. त्याच्यामध्ये इफ, अनलेस, इन केस, वेदर, प्रोव्हाइडेड दॅट आणि ॲज लॉंग ॲज हे कंजंक्शन्स आहेत, कनेक्टर्स आहेत, लिंकिंग वर्ड्स आहेत की जे हा काळ दाखवतात. तर बघा शी कम्स टू यू ती तुझ्याकडे येते. बघा शी कम्स टू यू ती तुझ्याकडे येते. इफ शी डझंट फेस अ प्रॉब्लेम, इफ शी डझंट फेस अ प्रॉब्लेम म्हणजे समस्या ती जर फेस करत नाही किंवा करू शकत नाही, तिच्यामध्ये ते समस्या चा सामना करायचं जर ताकद नसेल तर ती तुझ्याकडे येते. म्हणजे अट अशी आहे की शी कम्स टू यू ती तुझ्याकडे येते, पण केव्हा येते? इफ शी डझंट फेस अ प्रॉब्लेम म्हणजे ती जेव्हा प्रॉब्लेम फेस करू शकत नाही त्यावेळेला, आणि जेव्हा ती प्रॉब्लेम फेस करते तेव्हा ती काही येत नाही. म्हणजे अट काय आहे? तिला जर प्रॉब्लेम फेस करता येत नसेल तर ती येते. हा त्या ठिकाणी ही अट आहे, कंडिशन आहे, म्हणून त्याला आपण म्हणूया ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्याच्यानंतर आता पुढे आहे दे ओन गेट विक्टरी. बघा दे ओंट गेट विक्टरी म्हणजे ते विजय मिळवणार नाही. दे ओंट गेट, ओंट म्हणजे विल नॉट, दे विल नॉट गेट विक्टरी ते विजय मिळवणार नाही. अनलेस दे फॉलो हिम, अनलेस दे फॉलो हिम म्हणजे त्याला ते जोपर्यंत फॉलो करणार नाही तोपर्यंत ते विजय मिळवणार नाही. म्हणजे त्यांना जर विजय मिळवायचा असेल तर त्यांनी त्याला फॉलो केलं पाहिजे, म्हणजे ही अट आली. त्यांनी त्याला फॉलो केलं पाहिजे ही अट आली, आणि त्यांनी जर त्याला फॉलो केलं तर ते काय होईल? ते विजय मिळवतील. तर असे हे अट म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा अट दाखवतो. मी एक वाक्य आपल्याला देतो बघा. इफ यू ड्रिंक मिल्क यू विल बी स्ट्रॉंग म्हणजे केव्हा बळकट होशील पहा. इफ यू ड्रिंक मिल्क तू दूध पिशील तर यू विल बी स्ट्रॉंग म्हणजे तू स्ट्रॉंग होशील, बळकट होशील. म्हणजे तुला बळकट व्हायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे तर तुला दूध प्यावं लागेल. हे दूध पिणं ही अट आली. म्हणून इफ, अनलेस हे आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा दाखवत असतात.
आता कन्सेशन, कन्सेशन म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे विसंगती, विरोधाभास. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, विसंगती, किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ अनएक्सपेक्टेड मॅटर्स, अनपेक्षित गोष्टीचा तो एक वाक्य असतं ते, त्याच्यामध्ये असा काही असे काळ आलेले असतात, अशी परिस्थिती आलेली असते की त्याच्यामध्ये अनपेक्षित गोष्टी असतात. म्हणजे ज्याची गॅरंटी नसते, शाश्वती नसते, त्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात, मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत असतात. बघा कसं, तर याचे जे कनेक्टर्स आहेत, याचे जे कंजंक्शन्स आहेत ते आहेत दो, ऑल्दो, इव्हन इफ, इव्हन दो, इव्हन दो, व्हाईल आणि व्हेअर ॲज, हे याचे कंजंक्शन्स आहेत. तर याची आपण उदाहरणं समजून घेऊ. बघा, दो आय वॉज इल, हे बघा, दो जरी, आय वॉज इल म्हणजे जरी मी आजारी होतो, तरी काय केलं मी, आय वेंट ऑन ड्युटी, मी माझ्या कामावर गेलो. म्हणजे दो जरी, आय वॉज इल मी आजारी होतो, तरी आय वेंट मी गेलो, ऑन ड्युटी कामावर गेलो. म्हणजे या ठिकाणी आजारी होता तरी कामावर गेला, म्हणजे विरोधाभास आला, विरुद्ध परिस्थिती आली. आता वास्तविक तो आजारी जर होता तर त्याने कामावर जायला नको होतं, पण तो गेला. म्हणजे अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट, विरुद्ध परिस्थिती जर येत असेल तर आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ, आपण पाहिलं कन्सेशन किंवा अनएक्सपेक्टेड गोष्टीचा क्लॉज असेल तर असं करत असतो. तर आता पुढचं वाक्य पहा, ही वर्कड, त्याने काम केलं, ही वर्कड त्याने काम केलं, इव्हन दो ही वॉज इल, इव्हन दो जरी ही वॉज इल म्हणजे जरी तो आजारी होता तरी त्याने काम केलं. म्हणजे वास्तविक आता तो आजारी होता तर त्याने काम करायला नको होतं, पण तो जरी आजारी होता तरी त्याने काम केलं. म्हणजे इथं विरुद्ध परिस्थिती दिसते, विरोधाभास दिसतोय, कॉन्ट्रास्ट दिसतोय, कन्सेशन दिसते, आणि या ठिकाणी ते अनपेक्षित गोष्ट घडते आहे. आणि म्हणून इथं याला म्हटलंय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट याला म्हणण्यात आलेला आहे. आता पुढे आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे एक विशिष्ट पद्धती त्याच्यामध्ये समजावून सांगितलेली असते. मग जसं पाहता ॲज, ॲज इफ, ॲज दो, हे कंजंक्शन हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर दाखवत असतात. बघा आता, शी बिहेव्ज, ती वागते, शी बिहेव्ज ती वागते. कशी वागते ती, ॲज इफ शी इज द क्वीन, ॲज इफ जणू काही ती राणी आहे, जणू काही ती राणी आहे असे ती वागते. म्हणून हा जणू काही हा जो आहे हा एक पद्धती दाखवतोय त्या स्त्रीची, की शी बिहेव्स ती वागते ॲज इफ शी इज द क्वीन, जणू काही ती राणी आहे. तर हा त्या बाईच्या वागण्याची, स्त्रीच्या वागण्याची एक पद्धती सांगतोय, आणि म्हणून त्याला म्हटलंय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे पद्धती. आता हा पुढचा एक क्लॉज आहे डिग्री, किंवा आपण त्याला म्हणू कंपॅरिझन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन, तर याच्यामध्ये कंपॅरिझन केलेले असते. पहा, तुम्ही डिग्री शिकलेले असाल तो क्लॉज आहे. म्हणजे ही इज बिगर दॅन शी इज, म्हणजे ही इज बिगर म्हणजे तो अधिक मोठा आहे, दॅन पेक्षा शी इज ती आहे, म्हणजे ती आहे त्याच्यापेक्षा तो अधिक मोठा आहे. तर या ठिकाणी ह्या दोघांची तुलना केलेली गेलेली आहे. म्हणून जिथं तुलना असते तिथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतो. आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्स म्हणजे त्याचा रिझल्ट काय आला, त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे एखादी गोष्ट घडली तर काय परिणाम झाला, असा हा रिझल्ट क्लॉज असतो. त्याच्यामध्ये सो दॅट आहे, सच दॅट आहे. तर हे दोन कंजंक्शन्स हा क्लॉज दाखवतात. जसं पहा आता, ही शाउटेड तो ओरडला. बघा, ही शाउटेड तो ओरडला, सो लाऊडली इतका मोठ्याने तो ओरडला, दॅट की ही कुडंट ॲडजस्ट विथ अस, तो आमच्याशी ॲडजस्ट करू शकला नाही, आमच्याशी मिळवणी तो करू शकला नाही. तर या ठिकाणी परिणाम काय झाला बघा,
ही शाउटेड, तो ओरडला. परिणाम काय झाला? सो लाऊडली, इतका मोठ्याने, दॅट की ही कुडंट ऍडजस्ट विथ अस, तो आमच्यासोबत ऍडजस्ट करू शकला नाही, आमच्यासोबत तो काम करू शकला नाही, किंवा मिळवणी करू शकला नाही, समायोजन करू शकला नाही. तर या ठिकाणी आपल्याला मी आज ॲडव्हर्ब क्लॉजेस जे आहेत ते समजावून सांगितलंय. बघा, ॲडव्हर्ब क्लॉजेस मध्ये काय असतं? ॲडव्हर्ब क्लॉजेस मध्ये एक मेन क्लॉज असतो आणि बाकीचा हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि हे आपण जेवढेही या ठिकाणी कंजंक्शन्स पाहिले ते सगळे कंजंक्शन्स हे तो ॲडव्हर्ब क्लॉज दाखवतात. आणि प्रत्येक वाक्यामध्ये हा ॲडव्हर्ब क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि तो तिथल्या मेन वाक्यावर अवलंबून असतो. तर मी आपल्याला प्रयत्न करून समजावून सांगितलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कृपया करून सांगायचं आहे. अजून काही नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तेही सांगायचं आहे आणि खूप खूप शेअर करायचं आहे. आणि माझ्या चॅनलला म्हणजे प्रोफ LB गायकवाड्स इंग्लिश लिटरेचर वेब या चॅनलला आपण व्हिजिट करायची आहे. थँक्यू व्हेरी मच.